हॅलो स्टुडंट्स, थिअरी ऑफ मशीनमध्ये आपण आत्तापर्यंत माझी जी व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं युनिट आपण डिटेलमध्ये बघितलं, म्हणजे फंडामेंटल्स ऑफ मेकॅनिझम्स किंवा सिम्पल मेकॅनिझम्स हे जे युनिट आहे त्याच्यामध्ये आपण ते डिटेलमध्ये पाहिलं. सेकंड युनिट व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम्स हे सेकंड युनिट होतं, त्याच्यामध्ये पण आपण डिटेलमध्ये सगळं पाहिलं. थेअरी प्लस त्याचे प्रॉब्लेम, 4 बार चेन मेकॅनिझम आणि सिंगल स्लायडर चेन मेकॅनिझम, त्याचे आपण प्रॉब्लेम म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड आणि ॲनालिटिकल मेथड, क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथड त्याच्या थ्रू कसं काढायचं ते पाहिलं. थर्ड युनिट कॅम अँड फॉलोवर, त्याच्यामध्ये पण थिअरी आणि प्रॉब्लेम्स आपण पाहिले. फोर्थ युनिटमध्ये आपण बेल्ट, चेन अँड गिअर ड्राईव्ह हे युनिट आपण पाहतोय, त्याच्यामध्ये थिअरीचा पार्ट आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिला. आणि आता या सेकंड लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ लॅप अँड लेंथ ऑफ बेल्ट इन ओपन बेल्ट ड्राईव्ह हा पॉईंट आपण इथं डिस्कस करणार आहे. तर ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये अँगल ऑफ लॅप आणि लेंथ ऑफ बेल्ट काय असते त्याचा आपल्याला इथं डेरिव्हेशन फॉर्म्युला फाइंड करायचं. तर पहिल्यांदा मी ओपन बेल्ट ड्राईव्ह इथं ड्रॉ करतो. तर ओपन बेल्ट ड्राईव्ह आपल्याला माहीत आहे कसा असतो तो. ही आहे ड्रायव्हिंग पुली आणि ही आहे ड्रिव्हन पुली. ओके, ड्रायव्हिंग आणि ड्रिव्हन पुली आणि हा त्याच्यावर बेल्ट. ओके, आपल्याला माहीत आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह अशा पद्धतीने असतो. ओके, ही आहे ड्रायव्हर पुली आणि ही आहे ड्रिव्हन पुली. ओके, ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली आणि त्याच्यावर हा बेल्ट. तर अँगल ऑफ लॅप म्हणजे काय? अँगल ऑफ लॅप त्यालाच दुसरं नाव काय आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, अँगल ऑफ लॅप म्हणजेच काय? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नावावरून तुम्हाला काय समजते? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असेल तर हा बेल्ट पुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये किती अँगलमध्ये बेल्टचा आणि पुलीचा कॉन्टॅक्ट झालाय, किती अँगलला, त्या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅप. तर त्याची डेफिनेशन काय सांगू शकतो आपण? अँगल सबटेंडेड बघा डेफिनेशन. अँगल सबटेंडेड ॲट सेंटर ऑफ पुली बाय द पोर्शन ऑफ बेल्ट विच इज इन कॉन्टॅक्ट विथ पुली. म्हणजे या पुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये किती बेल्ट आहे, किती अँगल बेल्ट या पुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तेवढ्या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ लॅप ऑर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर हा अँगल याला मी θ1 असं म्हणतो. θ1 हा अँगल काय असणार आहे? अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रायव्हर पुली ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये. तसंच इकडं जर बघितलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठं असणार आहे? हा एवढा, हा θ2 जो आहे तो असणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा θ2. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रिव्हन पुली, θ1 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रायव्हर पुली, θ2 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रिव्हन पुली. ओके, आता मी सेंटर लाईन काढतो इथं. तर 2 शाफ्ट आहेत. सपोज एक शाफ्ट आहे O1 असं नाव देतो या शाफ्टला, आणि दुसरा शाफ्ट आहे O2. ओके, एक शाफ्ट आहे O1, एक शाफ्ट आहे O2. तर त्याच्यामधलं डिस्टन्स काय असणार आहे? सेंटर डिस्टन्स. त्याला आपण काय म्हणणार? सेंटर डिस्टन्स x. तर 2 शाफ्टच्या मधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन 2 शाफ्ट इज नथिंग बट x. ओके, x. त्याच्यानंतर आता या सगळ्या पॉईंट्सना मी नाव देतो. A हा आहे B पॉईंट, हा आहे C पॉईंट, हा आहे D पॉईंट, हा आहे E पॉईंट आणि हा सपोज आहे F पॉईंट. सर्व पॉईंट्सला मी नाव दिले. आता हा जो अँगल आहे इथं मी सपोज व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर हा काय झाला? हाफ सर्कल झाला. हाफ सर्कल, बरोबर, हाफ सर्कल. पण θ1 काय आहे? 180 पेक्षा कमी आहे. मग तो कितीनं कमी आहे? 2 अल्फानं कमी आहे. इकडे एक अल्फा आणि प्लस हे अल्फा, हे 2 अल्फा जर कमी केलं 180 मधून
तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला मिळू शकतो. ओके, 180 डिग्री म्हणजे किती? पाय. पाय बरोबर किती असतं? 180 डिग्री. तर पाय मधून मी θ1 जर मायनस केलं, सॉरी पाय मधून जर मी हे अल्फा प्लस अल्फा मायनस केलं तर मला काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळू शकतो. ओके, तर त्या पद्धतीनं मी अँगल ऑफ लॅप काढणार. आता इथं जर तुम्ही बघितलं ड्रिव्हन पुलीसाठी, तर ड्रिव्हन पुलीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे? इथं मी व्हर्टिकल लाईन सपोज ड्रॉ केली तर इथं बघा हा 180 डिग्री आणि हा 180 डिग्री, पण θ2 जर तुम्ही बघितलं तर 180 पेक्षा जास्त आहे. इकडं एवढं जास्त आहे आणि इकडे एवढं जास्त आहे. मग ते किती आहे? तर हे आहे अल्फा. हे सुद्धा अल्फाच असतं. म्हणजे अल्फा प्लस अल्फा एवढ्यानं 180 पेक्षा जास्त आहे θ2. मग इथला जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा झाला तर काय करावं लागेल? पाय प्लस अल्फा प्लस अल्फा. इथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा म्हटलं तर काय करायला लागेल? पाय मायनस अल्फा मायनस अल्फा. ओके, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता मी काय करतो, या पुलीची रेडियस सपोज आहे R1. या पुलीची रेडियस आहे R1, स्मॉल r1, आणि या पुलीची रेडियस आहे R2. या पुलीची रेडियस आहे R2. म्हणजे हे किती असणार आहे? R2, हे R2 R2 असं, हे सुद्धा R2 R2, कुठेही घेतलं रेडियस R2. आता मी काय करतो, इथून एक या लाईनला AB लाईनला पॅरलल लाईन O2 मधून काढतो. बघा काय केलं, O1 मधून AB लाईनला पॅरलल लाईन मी ड्रॉ केली. ओके, ती या O2B ला इथं ती इंटरसेक्ट झाली. इथं काय करणार? ती 90 डिग्री अँगल करणार. मग हा अँगल किती असणार आहे? हा अँगल तर अल्फा. हा अँगल किती असणार आहे? अल्फा. कसा? तर हा अँगल अल्फा आहे. सपोज हा 90 डिग्री अँगल आहे. हा टोटल किती आहे? 90. तर हा त्यातला अल्फा गेला तर हा किती राहिला? 90 मायनस अल्फा. ओके, 90 मायनस अल्फा. परत हा 90 आहे. मग हा ट्रायंगल जर तुम्ही घेतला O1, याला मी यम नाव देतो, या पॉइंटला मी यम नाव देतो, O1 यम O2. हा जर तुम्ही ट्रायंगल घेतला तर याच्यामध्ये हा अँगल किती आहे? 90 मायनस अल्फा. ओके, हा अँगल आहे 90 आणि ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची समेशन किती असते? 180 डिग्री. 180 डिग्री असते तीन कोणांची बेरीज. ओके, मग त्यातनं 90 मायनस अल्फा प्लस 90 हे जर गेलं तर हा अँगल किती राहील? अल्फा. बघा राहतोय का नाही? ओके, बघा 90, हा 90 प्लस हा 90 मायनस अल्फा, हा किती मधून? टोटल 180 मधून मायनस केला तर हा अँगल आपल्याला मिळेल. ओके, तर 180 मायनस 90 प्लस 90 हे कॅन्सल होईल आणि अल्फा तुम्हाला इज इक्वल टू अल्फा मिळेल. ओके, तर अल्फा अँगल तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीनं हा अँगल काय आहे? अल्फा. ओके, अल्फा. तर हे O1 यम हे एक लक्षात ठेवा. तर आता पहिल्यांदा अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण बघूया. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे किंवा अँगल ऑफ लॅप. तर डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेले आहे. अँगल ऑफ लॅप म्हणजे काय किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे? अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ पुली बाय ए बेल्ट विच इज इन कॉन्टॅक्ट विथ पुली. ओके, डेफिनेशन मी इथं लिहितो. angle subtended at the center of pulley by the portion of belt which is in contact with the pulley. याला काय म्हणायचं? अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जेवढा बेल्टचा कॉन्टॅक्ट झाला आहे पुली बरोबर तेवढा जो अँगल आहे पुलीच्या सेंटरला केलेला त्या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर जनरली आपण ओपन बेल्ट ड्राईव्ह मध्ये सर्व कॅल्क्युलेशनसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय घेत असतो?
ड्रायव्हर पुलीचा घेत असतो. म्हणजे सगळीकडेच ड्रायव्हर पुलीचा जनरली आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सर्व कॅल्क्युलेशनसाठी वापरतो. पण इथं आपण बघताना दोन्ही पुलीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे ते आपण इथं बघणार आहे. पण कॅल्क्युलेशनसाठी कोणता वापरतात? ड्रायव्हर पुलीचा. इथं मी एकदा लिहितो, ही आहे ड्रायव्हर पुली. ड्रायव्हर पुली म्हणजे ती पहिल्यांदा ड्राईव्ह होणार आहे आणि मग ती या पुलीला फिरवणार आहे, या पुलीला ती रोटेट करणार. ओके, ही आहे ड्रिव्हन पुली. ड्रिव्हन पुली. ओके, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर, पहिल्यांदा मी काय घेतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅप फॉर ड्रायव्हर पुली. फॉर ड्रायव्हर पुली ती काय असणार आहे? θ1. θ1 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रायव्हर पुली काय आहे? θ1. आणि θ1 किती आहे? हे टोटल इथून इकडं हे किती? 180 डिग्री मायनस हे अल्फा प्लस अल्फा. ओके, म्हणजेच -2 अल्फा. 180 - 2 अल्फा. ओके, 180 डिग्री -2 अल्फा. म्हणजेच आपण डिग्रीचं रॅडियनमध्ये काय घेतो तर 180 डिग्रीला रॅडियनमध्ये आपण काय म्हणतो? पाय. पाय -2 अल्फा. हे आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रायव्हर पुली. ओके, तसंच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रिव्हन पुली. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रिव्हन पुली. फॉर ड्रिव्हन पुली ते काय असणार आहे? θ2. θ2. θ2 किती आहे बघा, हे पूर्ण हे 180 डिग्री प्लस हे अल्फा प्लस हे अल्फा म्हणजे 180 + 2 अल्फा. 180 डिग्री प्लस 2 अल्फा. आता डिग्रीचं आपण रॅडियनमध्ये काय घेतो? पाय. पाय +2 अल्फा. पाय +2 अल्फा. पण प्रश्न असा आहे, अल्फा नक्की किती आहे ते थोडंच दिलेलं असणार आहे. अल्फा कसं काढायचं ते आता आपण बघूया. अल्फा कसं काढायचं? आता बघा, हा ट्रायंगल आपल्याकडे आहे O1MO2 किंवा असं घेऊया MO1O2. हा ट्रायंगल आपल्याकडे आहे. तर तो ट्रायंगल मी घेतो फ्रॉम ट्रायंगल MO1O2. असा ट्रायंगल मी घेतो MO1O2. आता हा ट्रायंगल जर तुम्ही बघितला MO1O2 तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर 90 डिग्री अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्यातला एक अँगल आहे अल्फा. म्हणजे मी जर हा ट्रायंगल इथं काढला तर हा ट्रायंगल असा आहे. ओके, असा ट्रायंगल आहे. हा अँगल किती आहे? अल्फा. O1MO2 इथला ट्रायंगल जर मी इथं घेतला तर तो असा आहे. ओके, आता याच्यामध्ये मला अल्फा अँगल पाहिजे. अल्फा. तर ही साईड किती असणार आहे? ही साईड किती असणार आहे? ही टोटल किती आहे? R2 रेडियस ऑफ सेकंड पुली. या पुलीची ही रेडियस आहे टोटल मायनस हे किती आहे? हे किती आहे बघा, किती आहे? R1 रेडियस ऑफ दिस पुली. हे R1 आहे. मग हे टोटल R2 मायनस यातून हे R1 केलं तर हे शिल्लक राहील. म्हणजे हे किती आहे? R2 - R1. ही साईड किती आहे? R2 - R1 एवढं. ओके, एवढं किती आहे? R2 - R1. ओके, मग यातनं जर मला अल्फा काढायचा असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. अल्फा आणि ही कोणती बाजू आहे? समोरची बाजू आहे. अपोजिट साईड आहे. मग मी काय घेऊ शकतो? साईन घेऊ शकतो रेशो. तर साईन अल्फा इज इक्वल टू काय येईल? साईन अल्फा इज इक्वल टू ही अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. याचा हायपोटेनियस काय असणार आहे? ही साईड म्हणजे किती? x. सेंटर टू सेंटर डिस्टन्स x असणार आहे. ओके, म्हणजे साईन अल्फा काय येणार? R2 - R1 डिवायडेड बाय x. मग अल्फा काय येईल यातून? अल्फा इज इक्वल टू साईन इनवर्स R2 - R1 डिवायडेड बाय x. ओके, तर अल्फा अँगल याच्यासाठी सुद्धा अल्फा अँगल काय असणार आहे? साईन इनवर्स R2 - R1 डिवायडेड बाय x. यासाठी सुद्धा अल्फा सेम असणार. कुठेही गेला तरी अल्फाचा फॉर्म्युला ओपन बेल ड्राईव्हसाठी आहे, क्रॉससाठी वेगळा असणार आहे सगळं. म्हणून मी ओपन बेल ड्राईव्ह पुढं आवर्जून तिथं लिहिलेलं. ओके,
ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स R2 - R1 डिवायडेड बाय एक्स. तर ते तुम्ही अल्फा इथं टाकायचं. इथं टाकलं अल्फा की तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रायव्हर पुली आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ड्रिव्हन पुली तुम्हाला यातून मिळतो. तर अशा पद्धतीनं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काढायचा आहे. आता दुसरी टर्म आहे. पहिली टर्म आपली झाली ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी. तर सर्व कॅल्क्युलेशनसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण काय घेतो, ड्रायव्हर पुलीचा घेतो. θ1 इज इक्वल टू पाय मायनस 2 अल्फा. आता आपल्याला सेकंड टर्म बघायची आहे, लेंथ ऑफ बेल्ट इन ओपन बेल्ट ड्राईव्ह. ओके, लेंथ ऑफ बेल्ट. तर त्यासाठी डायग्रॅम सेम आहे, डायग्रॅम हीच आहे. मी त्याच्या हेतूनच लेंथ काढण्याच्या हेतूनच मी आधीच डायग्रॅम तशी काढलेली आहे. तर बघा लेंथ ऑफ बेल्ट कशी काढायची. लेंथ ऑफ बेल्ट म्हणजे काय, सिंपल आहे ना. लेंथ ऑफ बेल्ट, या बेल्टची लेंथ काढायची आहे. जो पुलीवरून पास झालेला आहे बेल्ट, पूर्ण बेल्ट, या पूर्ण बेल्टची लेंथ किती असेल ते कसं काढायचं. किती असणार आहे पूर्ण बेल्टची लेंथ, हा आर्क एवढं EFA पहिल्यांदा एवढं प्लस AB प्लस BCD प्लस DE एवढी लेंथ असणार आहे. आता यामध्ये दोन आर्क आहेत. EFA हा आर्क आहे, परत ही स्ट्रेट लाईन आहे AB, परत हा आर्क आहे एवढा, आणि परत ही स्ट्रेट लाईन आहे. आणि तुम्ही बघितलं तर वरची हाफ साईड आणि खालची हाफ साईड सेम आहे. म्हणजे FABC एवढं घेतलं आणि त्याला डबल म्हणलं की काय मिळते, टोटल लेंथ मिळेल बेल्टची. फक्त वरची घेतली सपोज FABC, ही काय झाली, बेल्टची हाफ लेंथ झाली. आणि त्याला मी इंटू 2 केलं की डबल. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, या वरच्या एवढ्याची लेंथ काढावी लागेल. म्हणजे FABC एवढी लेंथ आपल्याला काढायची, त्याला इंटू 2 म्हणायचं. ओके, मग लेंथ ऑफ बेल्ट काय असणार आहे, लेंथ ऑफ बेल्ट, लेंथ ऑफ बेल्ट. ओके, लेंथ ऑफ बेल्ट काय असणार आहे, आर्क EFA, किंवा डायरेक्ट मी लिहितो आर्क 2 टाइम्स, किंवा नंतर लिहितो मी 2 टाइम्स, L इज इक्वल टू आर्क EFA प्लस हे AB. ओके, AB प्लस आर्क BCD प्लस ही लाईन DE. ओके, DE. परत आपण तिथं झालो E जवळ, E पासून सुरुवात केलेली, E ला आपण शेवट केला. ओके, आता ही निम्मी साईड घेतली, निम्मी साईड घेतली तर काय, आर्क 2 टाइम्स करावं लागेल, 2 मल्टिप्लाय करावं लागेल आधीच. तर 2 टाइम्स काय येणार, आर्क FA, आर्क FA प्लस AB प्लस आर्क BC. ओके, आणि तेवढ्याला एवढ्याला इंटू 2 मल्टिप्लाय केलं की काय होईल, टोटल लेंथ आपल्याला मिळेल, बेल्टची टोटल लेंथ आपल्याला मिळेल. मग यातलं आपल्याला आर्क FA काढायचं. आर्क FA कसं काढायचं, या एवढ्या आर्कची लेंथ कशी काढायची ते आपल्याला बघायचं आहे. हे AB कसं काढायचं ते बघायचं आहे, आणि आर्क BC हे कसं काढायचं ते बघायचं. आता आर्कची लेंथ कशी काढायची हे आपल्याला माहित आहे. कशी काढायची असते आर्कची लेंथ, तर लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू काय असतं, रेडियस इंटू अँगल सबटेंडेड बाय आर्क. या आर्कनं अँगल किती सबटेंड केलाय तो अँगल रेडियन मध्ये इंटू रेडियस ऑफ दॅट आर्क. रेडियस किती आहे इथं R1, आणि अँगल किती आहे, हा टोटल θ1 आहे, टोटल आहे θ1, त्याच्या हाफ, θ1च्या हाफ. ओके, तेवढाच अँगल आहे θ1च्या हाफ. म्हणजे काय असणार, R1 इंटू θ1/2 तेवढी FA आर्कची लेंथ असणार आहे. AB कशी काढायची ते आपण बघूया. AB इज इक्वल टू काय असणार आहे, O1M. हे AB म्हणजेच O1M आहे. तर त्या ट्रायंगल वरून आपण O1M काढणार. राईट अँगल ट्रायंगल आहे O1M, O2 हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर त्याच्यामधून O1M आपण काढू शकतो, म्हणजेच ती AB ची लेंथ असणार. ओके, आता पुढचा प्रश्न राहिला आर्क BCचा. आर्क BC त्याची लेंथ काय असणार आहे, रेडियस इंटू तेवढा अँगल
आता तो अँगल किती आहे, हा टोटल आहे θ2, मग तो अँगल किती आला, हाफ, θ2चा हाफ, म्हणजे R2 इंटू θ2/2. ओके, सिम्पल आहे. तर एक एक आपण काढूया. पहिल्यांदा आर्क एफ ची लेंथ काढू, नंतर ए बी, नंतर आर्क बी सी. तर एक एक घेतो आता मी. तर पहिला आहे आर्क एफ ए. आर्क एफ ए इज इक्वल टू काय असणार बघा, आर्क एफ ए, तर याची रेडियस याची रेडियस इंटू एवढा अँगल. तर एवढा अँगल किती आहे, θ1/2. ओके, रेडियस R1 इंटू θ1/2. आता θ1/2, θ1 किती आलेलं, अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ड्रायव्हर पुलीसाठी किती आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट और अँगल ऑफ लॅप π-2α. ओके, π-2α आणि डिवायडेड बाय त्याला काय आहे 2. ओके, मग हे किती येईल, R1 इंटू, आता हे 2 न डिवाइड केलं सेपरेट तर काय येईल, π/2 मायनस अल्फा, पाय डिवायडेड बाय 2 मायनस 2α/2 म्हणजेच 2 ला 2 कॅन्सल होईल, अल्फा राहील. म्हणजे हे काय आलं, आर्क एफ ची लेंथ. ओके, तर इथं आर्क एफ ची लेंथ झाली, ही आहे आर्क एफ ची लेंथ. आता मी डायरेक्ट आर्क बी सी ची लेंथ काढतो आणि नंतर ए बी कडे येतो. आर्क बी सी ची लेंथ काय असेल, सेकंड आहे आर्क बी सी. आर्क बी सी इज इक्वल टू रेडियस R2 आणि अँगल सबटेंडेड बाय आर्क किती आहे, θ2/2. ओके, R2 इंटू θ2/2. ओके, R2 इंटू θ2 किती होता, π+2α डिवायडेड बाय 2. सो R2 इंटू π/2 प्लस अल्फा, हा आहे आर्क बी सी. ओके, हे आहे आर्क बी सी. तर या दोन व्हॅल्यू आता लक्षात ठेवा, दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा, ते आपल्याला परत लेंथमध्ये टाकायचे. ओके, आता मी इथं इरेज करणार आहे, पण या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आर्क एफ ची लेंथ आपण काढलेली आहे, आर्क बी सी ची लेंथ काढलेली आहे. आता ए बी ची लेंथ काढायची आणि मग तिन्ही व्हॅल्यू या यल मध्ये आपण टाकणार. ओके, तर आता यल कसं काढायचं ते बघा. हे मी इरेज करतो. या व्हॅल्यू तुम्ही रिमेंबर म्हणजे असू द्या तुमच्या लक्षामध्ये. आता लेंथ ए बी आपल्याला काढायची आहे आणि मग तिन्हीची समेशन आपण करणार आहे. लेंथ ए बी बघा. आता ए बी कसं काढू शकतो आपण, ए बी इज इक्वल टू काय आहे, O1M. मग मी हा ट्रायंगल घेतो, O1M/O2, ट्रायंगल O1M/O2. तर हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे इथं मी पायथागोरस थेरम वापरू शकतो. पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम. आता हा आहे हायपोटेनियस O1O2, म्हणजे तो किती आहे, x. O1O2 एवढी लेंथ किती आहे, x. O1M म्हणजे काय आहे, ए बी, आणि हे एवढं किती आहे, O2M. मग अशी बघितलं आपण R2 - R1 म्हणजे एवढं आहे. ओके, म्हणजे पायथागोरस थेरम मी वापरला तर काय होईल, O1O2 चा स्क्वेअर, O1O2 स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार, O1M स्क्वेअर, O1M स्क्वेअर प्लस हे O2M स्क्वेअर, O2M स्क्वेअर. ओके, पायथागोरस थेरम सिंपल आहे. म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन साईडचा स्क्वेअर. पायथागोरस थेरम सिंपल वापरला आहे म्हणजे. ओके, तर आता O1O2 काय आहे, x. O1O2 ची लेंथ आहे x, म्हणजे हे काय असणार, x स्क्वेअर इज इक्वल टू O1M म्हणजे काय आहे आपलं ए बी, जे आपल्याला काढायचं आहे. तर ए बी त्याचा स्क्वेअर प्लस O2M काय आहे, O2M R2 - R1. इथं मी लिहिलेलं आहे R2 - R1, O2M. ओके, R2 - R1 त्याचा आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग यातून ए बी स्क्वेअर काय येईल, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू हे एक्स स्क्वेअर आणि हे इकडे आले की मायनस होईल. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस R2 - R1 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं होईल. ओके, आता पुढे मी ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, मला मी जर कॉमन घेतलं दोन्ही टर्म मधून, आता यामध्ये एक्स स्क्वेअर नाही तर ते कसं घ्यायचं असतं ते आपल्याला माहित आहे. तर एक्स स्क्वेअर मी बाहेर काढलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहील, इथं 1 राहील, 1 मायनस इथं काय होईल, एक्स स्क्वेअरनं तुम्हाला डिवाइड करावं लागेल. ओके, एक्स स्क्वेअर जर दोन्ही टर्म मधून कॉमन काढायचं असेल तर इथं 1 राहिलं मायनस
तुम्हाला इथं एक्स स्क्वेअर म्हणजे आता बघा खालीवर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर असं जर घेतलं तुम्ही असं मी घेऊ शकतो ना एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन आहे अशी पायरी येते तिथं आहे अशी स्टेप होते. तर यातलं मी एक्स स्क्वेअर दोन्ही कॉमन घेतलं तर इथं काय राहील डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. ओके सिम्पल आहे ते मी डायरेक्ट स्टेप इथं घेतलेले आहे. ओके तर अशा पद्धतीनं राहते. आता ए बी इज इक्वल टू काय येईल दोन्ही बाजूचं रूट घ्यावं लागेल. ओके तर ए बी इज इक्वल टू काय येणार इकडचं रूट घ्यायचं म्हटलं तर एक्स स्क्वेअरचं रूट काय येईल एक्स आणि हे पुढचं सगळं कशामध्ये येईल रूटमध्ये 1 मायनस R2 मायनस R1 डिवायडेड बाय हे एक्स त्याचा स्क्वेअर. ओके असं येईल एक्स त्याचा स्क्वेअर. तर अशा पद्धतीनं इक्वेशन आलं ए बी इज इक्वल टू. आता हे एक्स ठीक आहे हे 1 मायनस R2 मायनस R1 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर याचं बायनॉमियल थेरमनं आपल्याला एक्सपान्शन करावं लागेल. बायनॉमियल थेरम वापरून एक्सपान्शन करावं लागेल. तर मॅथमॅटिक्समध्ये वेगवेगळे थेरम आहेत. तर बायनॉमियल एक्सपान्शन थेरी वापरून आपण याचं जर एक्सपान्शन केलं तर मी डायरेक्ट आता इथं लिहितोय ती स्टेप. तर तुम्ही मॅथ्सच्या तुमच्या सब्जेक्टमध्ये बघू शकता बायनॉमियल थेरम काय आहे त्याचं एक्सपान्शन्स कसे असतात. तर रूटमध्ये 1 मायनस असं जर असेल तर त्याचं एक्सपान्शन बायनॉमियल एक्सपान्शन इथं मी लिहितो डायरेक्ट एक्सपांडिंग दिस इक्वेशन बाय बायनॉमियल थेरी. बायनॉमियल थेरीनं जर एक्सपांड केलं तर ए बी इज इक्वल टू असं येतं एक्स आणि या रूटचं एक्सपान्शन असं येतं 1 मायनस हे रूटसाठी 1/2 R2 मायनस R1 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढच्या अजून अशा पुढच्या टर्म असतात त्या टर्म मी घेत नाही कारण त्या टर्म्स आहेत त्या व्हेरी स्मॉल असतात. आता हेच ऑलरेडी खूप स्मॉल व्हॅल्यू झाली त्याच्या पुढच्या व्हॅल्यू अजून स्मॉल असतात त्यामुळे त्या पुढच्या व्हॅल्यू आपण निग्लेक्ट करतो आणि एवढंच घेतो. ओके मग ए बी इज इक्वल टू काय येणार ए बी इज इक्वल टू एक्स मायनस आता एक्सनं मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो तर एक्स इंटू 1 काय होणार एक्स मायनस हे एक्स इथं मल्टिप्लाय केलं तर एक्स बाय 2 आणि ब्रॅकेटमध्ये R2 मायनस R1 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा पद्धतीने ए बी. ओके आता ए बी इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बाय 2 इंटू मी असं लिहू शकतो R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर सेपरेट स्क्वेअर मी लिहिलं. आता यातलं एका एक्सला कॅन्सल होईल म्हणजे राहील काय ए बी इज इक्वल टू एक्स मायनस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू एक्स 2x. ओके तर अशी ए बीची लेंथ आपल्याला मिळाली. तर आपल्याला 3 आर्कची लेंथ या मिळाली ए बीची लेंथ इथं मिळाली आणि दुसऱ्या आर्कची सुद्धा आपल्याला लेंथ मिळाली. तर आता आपण टोटल बेल्टची लेंथ काढू शकतो. तर ती कशी काढायची ते आता आपण बघूया. आता या डायग्रामची मला काही गरज नाही पुसून टाकतो मी. तर टोटल बेल्टची लेंथचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे एल इज इक्वल टू काय आहे 2 टाइम्स आर्क एफ ए प्लस ए बी प्लस आर्क काय आहे बी सी. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये मी सगळ्या तिन्ही ज्या व्हॅल्यू मला माहीत झाल्या त्या मी तिथं नेऊन टाकतो. एल इज इक्वल टू काय येईल 2 टाइम्स आर्क एफ ए प्लस ए बी प्लस आर्क बी सी. ओके 2 टाइम्स आर्क एफ एची व्हॅल्यू काय आलेली आर्क एफ ए इज इक्वल टू आता मी आर्क एफ एची व्हॅल्यू बघतो काय आलेली R1 इंटू पाय बाय 2 मायनस अल्फा असं आलेलं प्लस ए बीची व्हॅल्यू काय आली ए बी इज इक्वल टू एक्स मायनस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x असं आलेलं प्लस आर्क बी सीची व्हॅल्यू काय आलेली आर्क बी सी तर R2 इंटू पाय बाय 2 प्लस अल्फा. अशा पद्धतीनं 3 व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या त्या मी इथं टाकल्या. ती हाफ साईड झाली त्याला मल्टिप्लाय 2 केलं त्यामुळं पूर्ण बेल्टची लेंथ आपल्याला इथं मिळते आता. ओके तर मी थोडं सिम्प्लिफाय करतो 2 टाइम्स
आता R1 मी दोन्हीला मल्टिप्लाय करतो आतमध्ये ब्रॅकेटमध्ये, तर R1 इंटू पाय बाय 2 मायनस R1 इंटू अल्फा प्लस एक्स मायनस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस इथं पण आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो R2 इंटू पाय बाय 2 प्लस R2 इंटू अल्फा. ओके, आता हे पाय बाय 2च्या टर्म मी एकत्र घेतो, पाय बाय 2 कॉमन घेऊन, आणि अल्फा अल्फाच्या टर्म मी एकत्र घेतो. ओके, तर काय येईल 2 टाइम्स, आता हे पाय बाय 2 जर घेतलं तर काय होईल R1 आणि हे प्लस R2 प्लस हे अल्फा मी जर घेतलं अल्फा तर काय होईल R2 मायनस R1. ओके, अल्फा इंटू R2 मायनस R1. ओके, प्लस व्हॅल्यू आधी घ्यायला लागेल मला, त्यातून मायनस हे R1 होणार आणि अल्फा दोघांमध्ये कॉमन आहे. ओके, प्लस पुढं आता हे घेतो आधी, सॉरी हे मायनस आहे, हे मायनस आधी घेतो, मायनस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x आणि हे प्लस राहिलेले x. ओके, ते फायनलला घेतलं. आता मी इथं अल्फाची व्हॅल्यू टाकू शकतो. अल्फाची व्हॅल्यू मला माहित आहे 2 टाइम्स पाय बाय 2 R1 प्लस R2 प्लस अल्फाची व्हॅल्यू मला माहित आहे. अल्फा काय आहे, अँगल आहे साइन इनवर्स R2 मायनस R1 डिवायडेड बाय x. ओके, ती व्हॅल्यू मी टाकू शकतो. तर ती व्हॅल्यू कशी असते, स्मॉल असते, त्यामुळं अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा, अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा जरी घेतलं तरी चालतं. साइन अल्फा इज इक्वल टू आपल्याला माहित आहे, साइन अल्फा काय असतं ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी R2 मायनस R1 डिवायडेड बाय x. तर हे एकदम स्मॉल अँगल असल्यामुळं अल्फा तो अल्फाला इक्वल असतो. अल्फाची आणि साइन अल्फाची व्हॅल्यू जवळजवळ इक्वल असते, त्यामुळे साइन अल्फा इज इक्वल टू अल्फा आपण घेऊ शकतो. तर अल्फाच्या जागेवर काय ती साइन अल्फाची व्हॅल्यू आपण टाकायची, R2 मायनस R1 डिवायडेड बाय x इंटू त्याला हे R2 मायनस R1 आहे मायनस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस x. ओके, तर आता पुढे बघा 2 टाइम्स पाय बाय 2 इंटू R1 प्लस R2 प्लस हे आता दोन ब्रॅकेट सेम आहेत म्हणजे त्या ब्रॅकेटचा काय होईल स्क्वेअर, R2 मायनस R1चा स्क्वेअर डिवायडेड बाय x मायनस हे R2 मायनस R1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस x. आता इथं बघा तुम्ही R2 मायनस R1 स्क्वेअर बाय x, R2 मायनस R1 स्क्वेअर बाय 2x, म्हणजे हे 1 जर पकडलं 1 R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर बाय x मायनस 1/2 R2 मायनस R1 स्क्वेअर बाय x. हे 2 जर मी इथं ठेवलं, इथं जर असं ठेवलं 1/2, बरोबर असं ठेवू शकतो मी, तर 1 R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर बाय x मधून 1/2 R2 मायनस R1 स्क्वेअर बाय x जर मायनस केलं तर काय राहील 1/2 R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर बाय x. 1 मधून हाफ गेलं काय राहील, हाफ राहील, बरोबर. म्हणजे काय लिहू शकतो मी इथं 2 टाइम्स पाय बाय 2 R1 प्लस R2 प्लस इथं काय राहील 1/2 म्हणजेच R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस x. अशा पद्धतीनं लेंथ ऑफ बेल्ट येईल. किंवा आता या 2 न मी आत मल्टिप्लाय करतो तर L इज इक्वल टू काय येईल 2 टाइम्स पाय बाय 2 म्हणजे 2 कॅन्सल होईल, राहील पाय R1 प्लस R2 प्लस इथं 2 जर आलं तर 2 कॅन्सल होईल, काय राहील R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर बाय x प्लस हे 2 याला मल्टिप्लाय केलं की 2x होईल. ओके, हे आहे लेंथ ऑफ बेल्ट फॉर ओपन बेल्ट ड्राईव्ह. लेंथ ऑफ बेल्ट फॉर ओपन बेल्ट ड्राईव्ह याच्यामध्ये R1 आहे लेंथ ऑफ ड्रायव्हर पुली, R2 आहे R1 आहे रेडियस ऑफ ड्रायव्हर पुली, R2 आहे रेडियस ऑफ ड्रिव्हन पुली, x आहे सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन 2 शाफ्ट्स. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही लेंथ ऑफ बेल्ट ओपन ड्राईव्हमध्ये टोटल लेंथ ऑफ बेल्ट तुम्ही काढू शकता. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी कसं आहे ते बघितलं आणि लेंथ ऑफ बेल्टसाठी हे डेरिव्हेशन आपण डिराईव्ह केलं. आय होप तुम्हाला हे डेरिव्हेशन समजलं असेल. काही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता एनी टाईम. आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी
हेच डेरिव्हेशन क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी कसं करता येईल ते आपण बघणार आहे. ते आता डेरिव्हेशनची मेथड सेम आहे, फक्त त्यामध्ये थोडंसं वेगळं असणार आहे. ते कसं ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.